महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78% मतदान। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 33.25% मतदानाची नोंद। मात्र 8 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान। पवई हिरानंदानी मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्यानं मतदान खोळंबलं। ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप। शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्यानं तीव्र नाराजी। ईव्हीएम कक्षाला हार घातल्यामुळे शांतगिरी महाराजांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्र प्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रे कलानगरमध्ये बजावला मतदानाचा हक्क। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाण्यात सहकुटुंब मतदान। मुंबई महानगर परिसरातल्या सर्वच्या सर्व 10 जागा जिंकण्याचा शिंदेंना विश्वास। मुंबईतल्या 6 मतदारसंघांसाठी मतदान सुरू। 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना। राहुल शेवाळे, संजय दिना पाटील, रवींद्र वायकर, भूषण पाटील यांचंही मतदान। मुंबईतील वर्सोवा परिसरात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी। मतदारांना मदत करणं गुन्हा आहे का? भाजप कार्यकर्त्यांचा सवाल। सचिन तेंडुलकर, रणवीर दीपिका, मलाइका अरोरा, ऋतिक रोशन आणि शिल्पा शेट्टीचंही मतदान करण्याचं सचिनचं मुंबईकरांना आवाहन। ठाण्यामध्ये विचारे आणि म्हस्के आमने सामने, तर मुख्यमंत्र्यांचं सहकुटुंब मतदान। पालघरमध्ये हेमंत सावरा आणि भारती कांबळींनीही बजावला मताचा अधिकार। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं मतदान, तर दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांनीही बजावला हक्क। मतदानापूर्वी उमेदवारांचं देवदर्शन। राहुल गांधी रायबरेलीमधल्या हनुमान मंदिरात, तर मुंबईत उज्ज्वल निकम, अनिल देसाई देवाचरणी लीन। निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज देशभरात 49 जागांवर मतदान। रायबरेलीमध्ये राहुल गांधी तर अमेठीमध्ये स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला। राजनाथ सिंग यांचंही भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार। बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार। दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार। इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू। धुक्यामुळे पायलटला डोंगर दिसला नसावा। प्राथमिक तपासानंतर शक्यता व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।